पप्पा सांगा कोणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे. मम्मी सांगा कोणाची? मम्मी माझ्या. करेक्ट. पापाशी गेले ना 5वीला. हा विनोद नाही, हा विचार लोकांनी नाही करायचा, हा गावातल्या तरुण शक्तीने केला पाहिजे. आज अख्खं वाटोळं झालं तरी कोणी बोलायचं. कलियुगामध्ये एक नियम झालाय, कोणी बोलायचं नाही. खरं जो बोलन त्याच्या अशी ठोकायची का तो कल्लाच नाही पाहिजे. रात्रंदिवस उपाशी करायला हिंडायचं, घातलं जेवण तर लोकांनी खायचं. आणि रस्त्याचा प्रवास म्हणजे घरी जाऊची याची गॅरंटी नाही. आम्ही हिंडायचं, रात्रंदिवस उडायचं. आता हे तिसरं आहे सकाळपासून. आमचं वाक्य लोकांना झोंबात, आणि बाकी त्याने धर्म बुडून टाकलं तरी काहीच वाटत नाही लोकांना. आज आमच्या 18 ते 22च्या पोरांचे डीएड बंद झाले, बीएड बंद झाले, एटीडी बंद झाले. आज आमचे 40% पोर आयुष्यातून उठले. कोणी विचार केला कधी विचार? एक मुलगा आमचा 12वी नंतर डीएड झाला. 12वीला तो पोरगा 18 वर्षाचा झाला. 2 वर्षानं तो डीएड झाला. तो पोरगा 20 वर्षाचा झाला. त्याला डीएड व्हायला 30,000 40,000 रुपये खर्च आला. डीएड बंद झालं. त्याला आयुष्यात कधी नोकरी मिळाली नाही. त्याला मित्र जवळ करीनं आत्महत्येची पाळी आली त्याच्यावर. नाही आली. आमचा एक पोरगा बीएड झाला, एक पोरगा डीएड झाला. अरे एक पोरगा डीएड करायला काय लागतं ना, हे 12 तास भाताची लागवड करणाऱ्या फाटक्या धोत्रातल्या शेतकऱ्याला विचारा त्याला. एक मुलगा बीएड करायला काय लागतो हे 3 रंगाचं लुगडं नेसणाऱ्या फाटक्या लुगड्यातल्या आईला विचारा. स्वतःच्या गळ्यातले ठागिने मोडून तिनं मुलगा शिकवलाय. नोकरी नाही त्याला. आणि मार्कशीट घेऊन गेला इंटरव्ह्यूला, तर त्याला काय विचारलं तुम्ही? त्याला अनुभव विचारला का? त्याला पहिला प्रश्न विचारला, चिठ्ठी कुणाची आणली? दुसरा प्रश्न विचारला, काम कोणाचं करतो, हे कोणतं कळलं तुम्हाला? आणि किती भरू शकतो? हे 3 प्रश्न आमच्या शेतकऱ्याच्या पोराकडे नाही. आमचा पोर नोकरी नाही, मार्क आहेत पण नोकरी संपली. आमची पोरं 42 वर्षे झाली. कोण विचारतं बायका मिळालं? हा विनोद नाही. कोण मुलगी देईल, काय द्यायची? आमच्या पोराला स्वप्न पडत नसेल का? आमच्या मुलाला घर बांधावं असं वाटत नसेल? आमच्या पोराला सुंदर बायको असावी असं वाटत नसेल? त्याला कधीतरी गाडीवर बसावं असं वाटत नसेल का? तो मेलाय, त्याला अंतकरण नाही. आमच्या पोराला, कोणत्याही पोराला वाटतं की नाही मी गाडी घ्यावी? कोणत्याही पोराला वाटतं की नाही मी छोटंसं सुंदर घर बांधावं, मला बायको असोय आणि माझ्या आई बापाला मी सुखी ठेवावं असं वाटत नाही का? अरे पण त्याच्या मोबाईलला बॅलन्स टाकायला तो बापा पुढे हात पसरितोय. असे आमचे 40% पोर आहेत. काय मत आहे तुमचं? बॅलन्स नाही त्याला, लाज वाटते त्याला सांगायची. तो आईला म्हणतो, आई मला पप्पांकडून 50 रुपये दे. आणि रात्री झोपताना एकटाच विचार करतो, अरे मी शिकलोय, माझ्या जिंदगीचं काय? आपली पोरं विचार करीत नाही असं म्हणायचंय का हो तुम्हाला? हा किंवा नाही, विचार करतात पण पर्याय. झोपताना आपला पोरगा विचार करतो, अरे माझ्या आई बापाकडे मी किती दिवस मागायचं, पण माझी 50 रुपये कमवायची पात्रता आहे, पण मी शिक्षणामुळे कमवू शकत नाही. मग मी का वाईट काय करायचं? आज 40% पोरं गावांमधून संपलेत. नाही संपले. आपण म्हणतो पिढी बिघडली, नोकऱ्या. मी स्वतः BSc बेडे मानुषी पोरं, माझ्या अवतारावर नका जाऊ. पाया पडतो पोरांना, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काहीच करू नका. गारी का कुल्फी का पावी का, पण कुणाची भोंगे बांधून बोंबलत हिंडू नका. ही मंडळी तुम्हाला फक्त सीझन पुरती वापरणार आणि कायमची संपवणार. तुमचं काय मत आहे?